नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा अंडा रोल। खायला भन्नाट लागतो आणि रेसिपी सुद्धा आगळी वेगळी आहे, तर नक्की ट्राय करा। तर त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। प्रथम एका तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर त्यावर अंड फोडून टाकायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर मीठ टाकायचं आहे, त्यानंतर जिरे पावडर टाकायची आहे, धने पावडर टाकायची आहे, थोडासा तिखट टाकायचा आहे आणि थोडासा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अंडा फ्राय तयार झालेला आहे। आपला अंडा फ्राय प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच तव्यावर पोळी भाजून घ्यायची आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि अलटून पलटून पोळी भाजून घ्यायची आहे। पोळी भाजून झाली की एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पोळीवर थोडासा पिझ्झा सॉस पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर थोडेसे जिरे पावडर, तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार झालेला अंडा फ्राय पोळीवर ठेवायचा आहे। अंडा फ्राय बरोबर पोळीच्या मधोमध ठेवायचा आहे। त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो पसरवून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे। त्यानंतर लिंबाचा रस टाकायचा आहे, त्यामुळे चव छान येते। त्यानंतर सर्वात शेवट आणखी थोडंसं तिखट, मीठ, धने पावडर आणि काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। बघता क्षणीच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटे। आता आपण अंडा रोल फोल्ड करून घेऊया। तर असा चटपटीत असा अंडा रोल तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।